खातं ओपन होतं या ठिकाणी ओमसाई खोंडा या संघाकडून. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो वैभव. निनाद्याच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल तो वैभव. पाहूया वैभव कशा पद्धतीने सामना करतोय निनाद्यांच्या चेंडूचा. ओमसाई खोंडा आणि जाणता राजामध्ये रंगणार हा सामना. दुसऱ्या सामन्याचा लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूब वरती. दुसरा सामना ओमसाई खोंडा विरुद्ध जाणता राजा धोपावे. ओमसाईने नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी केलेली आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र काहीसे बीट झालेले आहेत. वैभव निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय तर निनाद्याला सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो निनाद्यांच्याकडून. निनाद्यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करतो वैभव. 10-12 पंचांना पार करून राईट ब्राऊन विकेट मारा निनाद्यांचा वैभवच्यासाठी आणि सुंदर असा टोला चेंडू. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. मला वाटतं पंचाकडे दाद मागतात, पंच मात्र दाद देत नाहीयेत. एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते बिन बाद 2. पंचावरती दबाव परंतु अवैचलित पंच आणि सीमारेषेच्या ताबा घेतलेली द ग्रे मराठाचे स्वयंसेवक उन्हात आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी कार्य करत आहेत. दुसऱ्या सामन्यातला पहिलं षटक ओमसाई विरुद्ध जाणता राजा. फलंदाजी करतायत ओमसाई. पुढील चेंडू टोलावण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. परंतु संघासाठी एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 3. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत श्री वीरेश जावळे आणि श्री अमित खांडेकर. पुढचा चेंडू टोलावलेला आहे पाहूया आणि हे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झालेली आहे. पाहूया आता या क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकीचा खामियाजा संघाला कोणत्या प्रकारे चुकवावा लागतो. पुढचा चेंडू आपल्या रनअपकडे गोलंदाज. रनअप छोटासाच रनअप पूर्ण करून चेंडू टोलावलेला आहे. सीमा रेषेकडे जात आहे चेंडू पाहूया आणि पंचांनी दोन्ही हातवरती करून षटकार. आणि पंचाने तेवढ्याच उत्स्फूर्तपणे दाद दिलेली आहे त्या षटकारला. दोन्ही हात उंच करून धाव संख्या झालेली आहे 10. एक षटकाच्या पूर्ण धाव संख्या 10. उत्कृष्ट अशी फलंदाजी. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो ज्वाला. एक नावाजलेला नाव आहे पंचक्रोशीमध्ये नावाजलेलं नाव, गुहागर तालुक्यामध्ये नावाजलेला नाव आहे ज्वाला. ज्वाला यांच्या चेंडूचा सामना करेल तो मात्र वैभव.
पहिल्या षटकाखेरीस बिनबाद 10 अशी धावसंख्या. दुसरं षटक घेऊन होत आहे ज्वाला. पाहूया बॉलिंग मार्कवर ज्वालाचा सामना करेल तो वैभव. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय ज्वाला याने. 10-12 बॉल जर 15 बॉल राईट ओव्हर द विकेट मारा ज्वाला यांचा वैभवच्यासाठी. आणि आता मात्र टोलवला चेंडू. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय. आता मला वाटतं तितका सुंदर झेल पाहायला मिळतोय मला वाटतं. परंतु सुंदर असा सुवर्ण संधी मिळाला वैभवला. नो चेंडू. पहिला चेंडू नो टाकलेला आहे ज्वाला याने. फ्री हिट मिळते. आता मात्र फ्री हिटचा सामना करेल तो. सुंदर असं क्षेत्ररक्षण पण नो बॉलमुळे विकेट जाता जाता वाचली. पाहूया ज्वाल्यांच्या पुढच्या चेंडूवर सामना करेल तर विशाल सुवर्ण संधी आहे मित्रांनो या ठिकाणी. नो चेंडू आहे. फ्री हिट त्यासाठी उपलब्ध आहे. पाहूया फ्री हिटच्या संधीचा किती फायदा घेतोय आणि कोणत्या पद्धतीने चेंडू फेक करतोय तो ज्वाला. पाहूया फ्री हिटची संधी आहे. आणि आता मात्र टोलवला चेंडू. चेंडू आता सीमारेषेच्या दिशेने आणि तितका सुंदर चेंडू जातोय सीमा रेषे पार. पुन्हा एकदा ज्वालाचा चेंडू सामना करतो. कशा पद्धतीने सामना करतो. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू टाकण्याचा यश मिळत आहे ज्वाला यांना. काहीशे बीट झालेले आहेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे. बिनबाद 16. उत्कृष्ट अशी फलंदाजी. आणि सुंदर पुन्हा एकदा टोलला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तितकाच. आता मात्र काहीच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पार. खणखणीत दणदणीत चौका. ज्वालांच्या पुढच्या चेंडू सामना करतोय. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. आणि आता मात्र सुंदर चेंडू टाकला होता परंतु तितकाच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. चेंडू एक धाव पूर्ण केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बरोबर होते. संघाची धावसंख्या बिनबाद 22. या ठिकाणी सागरजी पडाल यांचं आगमन झालं. द ग्रेट मराठा क्रिकेट संघातर्फे त्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. हा सामना 4 षटकांचा राहील. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे. पुन्हा एकदा ज्वालांच्या चेंडूचा सामना करेल. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे ज्वालांच्या मार्फत. आणि आता मात्र सुंदर चेंडू टाकला होता परंतु डाव्या साईडला टोळलेला चेंडू जमीन लगत जाताना चेंडू एक धाव पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तितका सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेल्या. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बरोबर होते. संघाची धावसंख्या होते ती 24. धावसंख्या 24. सुंदर अशी फलंदाजी. या दुसऱ्या सामन्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. ज्वालांच्या पुढच्या चेंडू सामना करेल तो विशाल. पाहूया विशाल कशा पद्धतीने सामना करतोय. काहीच गोलंदाजाला अडचण आणि पुन्हा एकदा रनअप मार्कच्या कडे जाताना गोलंदाज ज्वाला सामना करतायत विशाल. पाहूया पुढचा चेंडू ज्वाला यांचा विशाल यांच्यासाठी आणि टोलवण्याचा प्रयत्न आहे. सुंदर विकेट. उत्कृष्ट गोलंदाज.
ओमसाई खोंडा संघाला विशाल यांच्या रूपाने एक सुंदर फलंदाज बाद होतोय. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहत आहेत श्री वीरेश जावळे आणि श्री अमित खांडेकर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ज्वाला यांच्याकडून जाणता राजा संघासाठी आणि सुंदर अशा फलंदाजी नंतर बॉलर नेम प्लीज. धावसंख्या मैदानात स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करताना द ग्रेट मराठा संघाचे संस्थापक असं डेडिकेशन तुम्हाला पुन्हा पाहायला मिळणार. पुन्हा एकदा निकेतन यांच्या चेंडूचा सामना करेल तो भूषण. पाहूया कशा पद्धतीने सामना करेल भूषण. भूषण वर्सेस निकेतन. ओमसाई खोंडा वर्सेस जाणता राजा यांच्यामध्ये रंगणारा सामना. सकाळी सामन्यातला हा दुसरा सामना आहे. ओमसाई खोंडा वर्सेस जाणता राजा दोपावे. चालू असलेला सामना आता मात्र स्ट्राईकला आहे तो वैभव. निकेतन यांच्या चेंडूचा सामना करेल तो वैभव. पाहूया वैभव कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. किती धावांचा डोंगर उभा करतोय निकेतन. 10 रन पंचांना पार राईट ओव्हर द विकेट मारा निकेतन यांचा. आणि सुंदर चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते निकेतन यांना. काहीसे बीट झालेले आहेत वैभव. तिसऱ्या षटकातला पहिला सुंदर असा चेंडू निकेतन यांचा वैभव यांच्यासाठी. पुन्हा एकदा निकेतन बॉलिंग माचो सज्ज. निकेतनच्या पुढच्या चेंडू सामना करेल तो वैभव. पाहूया वैभव कशा पद्धतीने सामना करतोय. आणि आता मात्र त्रिफळाची दुसरा धक्का मिळतोय ओमसाई खोंडा संघाला वैभव यांच्या रूपाने. आणि पुन्हा एकदा संधी मिळते डीजेला. कमॉन जबरदस्त. आता मात्र वैभवांची जागा येण्यासाठी आलाय तो सुमित. एक धडाकेबाज फलंदाज सुमित वनकर. निकिता यांच्या पुढे सूरज बोड यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ग्रेट मराठा क्रिकेट संघातर्फे सूरज बोड यांचं हार्दिक स्वागत. सुचन बने सुद्धा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. ग्रेट मराठा क्रिकेट संघातर्फे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सुचन बने आणि सूरज बोड हे आमचे दिग्गज खेळाडू मित्र या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खरोखरच मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा निकिता यांच्या चेंडूचा सामना करेल तो सुमित. आणि आता मात्र जमीन लगत टोलेला चेंडू एक धावावर पूर्ण केलेला. पाहूया दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होतोय का. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण होतंय या ठिकाणी. एका धावावर समाधान मानला गेल सुमितला. एका धाव्याने वैयक्तिक खातं ओपन करतोय सुमित. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर होत होते 2 गडी बाद 25. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आता मात्र भूषण निकेतन यांच्या पुढच्या चेंडू सामना करेल तो भूषण. पाहूया भूषण कशा पद्धतीने सामना करतोय निकेतन यांच्या चेंडूचा. 10 रन घेऊन पंचांना पार राईट ओव्हर द विकेट मारा निकेतन यांचा. सुचन आणि सुंदर चेंडू कायसे बीट झालेले आहेत. भूषण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये भूषण यांच्या. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकले यश मिळतं निकेतन यांना. सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो या ठिकाणी निकेतन यांच्याकडून. पुन्हा निकेतन यांच्या पुढे चेंडू सामना करेल तो भूषण. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय भूषण. निकेतन वर्सेस भूषण. आणि आता मात्र टोलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. कणकणीत दणदणीत षटकार. कमान दिसे.
खणखणीत षटकार पाहायला मिळाला भूषण यांच्या रूपाने आणि 31 धावा, 2 गडी बाद 31. आता पुन्हा एकदा निकेत यांच्या चेंडू सामना करतो भूषण पाहूया भूषण कशा पद्धतीने आणि पुन्हा एकदा टोळा चेंडू. मला वाटतं पंचाकडे धाव मागतात, पाहूया पंच काही दाद देत नाही. एक धाव पूर्ण केलेला आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहे, दुसरी धाव सुंदररित्या पूर्ण केलेली आहे. पंचांशी वाद आलो नाही मित्रांनो, पंचांचा निर्णय हाच अंतिम निर्णय असणार आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते, संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 33. खेळाडू वृत्तीचा प्रदर्शन दाखवायचं आहे. पंचांच्या कोणत्याही निर्णयावर शंका घ्यायची नाही. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी फलंदाजी. मात्र पाहूया शेवटचा आणि हाणामारीचा षटक घेऊन कोण येतंय जाणताराच्या संघाकडून. पवन वैयक्तिक पहिला आणि संघासाठी हाणामारीचा षटक घेऊन आलाय तो पवन. पाहूया पवन यांच्या चेंडूचा सामना करेल तो सुमित. राऊंड विकेट मारा करेल पवन. सुमित यांच्यासाठी आणि आता मात्र बीड झालेले आहेत. कायचा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हुक होत आहेत सुमित. निर्धाव चेंडू टाकणे यश मिळतंय पवन यांना. सुंदर असा खेळ पाहायला मिळतोय जागा मराठच्या मैदानावरती. द ग्रेट मराठा क्रिकेट संघ आयोजित माजी युवा सेना शाखा संघटक चषक 2024 पवन वर्सेस सुमित. आणि आता मात्र चेंडू सुंदर टोला आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत होतं मित्रांनो. सुंदर प्रयत्न होता झेलसाठी, परंतु जे सुटलेला एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बरोबर होते 2 गडी बाद 34. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ग्रामदेवता श्री जाकाई मानाई देवी मंदिराचे पटांगण, त्याच्यावर सुरू असलेला हा सामना टोलवण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावसंख्येत भर पडते संघाच्या. 2 धावांनी भर पडलेली आहे, धावसंख्या झालेली आहे 36. 2 गडी बाद 36. आता मात्र स्ट्राईकला आहे तो भूषण. पवनांच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल तो भूषण. पाहूया 3 चेंडू बाकी आहेत. 2 गडी बाद 36. पाहूया पवन यांच्या पुढच्या चेंडू सामना करेल तर भूषण. पाहूया भूषण कशा पद्धतीने सामना करतो. राऊंड विकेट मारा करेल पवन भूषण यांच्यासाठी. किती धावांचा डोंगर उभा करतोय भूषण आपल्या संघासाठी. ओमसाई खोंडा वर्सेस जाणता राजा धोपाव यांच्या या दोघांमध्ये चाललेली ही लढत, या तटीची लढत पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातल्या. पुन्हा एकदा पवनाच्या चेंडूचा सामना करेल तो भूषण. पाहूया भूषण कशा पद्धतीने सामना करतोय. राऊंड विकेट मारा पवनांचा भूषण यांच्यासाठी. आणि आता मात्र सोयर मारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 2 गडी बाद 37. जाताराच्या संघातर्फे शेवटचं षटक. पुन्हा एकदा पवन यांच्या चेंडूचा सामना करतो भूषण. आणि आता मात्र काहीसे बीट होत आहेत. निर्धाव चेंडू टाकण्याचा यश मिळत आहे. सुंदर गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळतो आपल्याला भूषण यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजी भूषण यांची जाणता राजासाठी.
शेवटचं हाणामारीचं षटक असून सुद्धा धावसंख्या नियंत्रित ठेवण्यात यशस्वी. पवनाच्या पुढच्या चेंडू सामना करतो भूषण. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा काहीशे बीट होत आहेत. मला वाटतंय रनआउटची संधी या ठिकाणी मिळते आणि मला वाटतंय गडी बाद होतो या ठिकाणी. तिसरा धक्का मिळतोय भूषण यांच्या रूपाने. बॅट मधून निघालेल्या आहेत 6 धावा. कमांड आव्हान ठेवलंय जाणताराजा संघाला जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 44 धावा. पाहूया या 44 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल जाणताराजा संघ.
रंगणारा सामना सिद्धेश्वर उये वर्सेस भाई 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी पहिल्यांदा यायचं नाणेफेकीसाठी सिद्धेश्वर ये वर्सेस भाई 11 भाई 11 संघाचे कोच या ठिकाणी उपलब्ध आहेत हे सामना पाहण्यासाठी संदीप जावळे फरकी संदीप जावळे कुठे असेल त्यांनी भाई 11 संघाचा कर्णधार कोण असेल त्याला पहिल्यांदा पाठवता नाणेफेकीचा कौल करायचा आहे विशाल यांच्या चेंडूवर सामना करेल तो निकेतन पॉय निकेतन कशा पद्धतीने आणि सुंदर टोळ्या चेंडू जमिनीवर लगत जातोय चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे एक धाव मात्र रोखू शकत नाहीयेत एका धावेवर समाधान मानावं लागेल संघाचं खातं ओपन होतं एका धावेने आता मात्र स्ट्राईक लावला तो कुंकेश एक नावाजलेला फलंदाज आहे कुंकेश पंचक्रोशीमध्ये गावागर तालुक्यामध्ये नावाजलेला फलंदाज आहे कुंकेश विशाल यांच्या पुढे चेंडू सामना करेल तो कुंकेश पाहूया कुंकेश कशा पद्धतीने सामना करेल विशाल यांच्या चेंडूचा 44 धावांचं आव्हान ठेवलं या ठिकाणी जांताराचा संघाला जिंकण्यासाठी विशाल यांच्या पुढच्या चेंडू सामना करेल तो कुंकेश एक डावखुरा फलंदाज एक नावाजलेला फलंदाज आहे जांताराच्या संघाचा आणि आता मात्र नो चेंडू पंच नो घोषित करतायत आता मात्र फ्री हिटची संधी मिळते निकेतन याला संघाचे धाव संख्येत बरोबर होते संघाचे धाव संख्या झाले 3 बिन बाद 3 आता मात्र सुवर्ण संधी आहे निकेतन याच्याकडे फ्री हिटची संधी आहे पाहूया फ्री हिटच्या संधीचा किती फायदा घेतोय निकेतन विशाल यांच्या पुढच्या चेंडू सामना करेल तो निकेतन पाहूया निकेतन कशा पद्धतीने सामना करतोय आणि आता मात्र टोलला चेंडू हवेचा चेंडू खाली क्षेत्ररक्षण आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार खणखणीत दणदणीत चौकार कमावून डीजे वर्सेस ओमसाई खोंडा
43 धावा उभारल्या होत्या सिद्धेश्वर संघाने, सॉरी ओमसाई खोंडा संघाने. तसेच जांतरादर संघाला 44 धावांचं आव्हान दिलं होतं. आता मात्र एक अवांतर चेंडू होते मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. पंच अमित खांडेकर आमच्या दिशेने वळत आहेत. दोन्ही हात समांतर करून अवांतर असल्याची खूण करतात. पुन्हा एकदा विशाल राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र सुंदर फटका आहे मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहायचं किती धावा मिळतात. एक धाव पळून पूर्ण केलं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असणार आहे. तत्पूर्वी 3 धाव पळून पूर्ण करतात. चौथ्या धावेसाठी प्रयत्न. 4 धाव पळून पूर्ण करतात. पंच आपला निर्णय महत्वपूर्ण असेल. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावेने धाव संख्येत मात्र झटपट वाढ होते. धाव संख्या होते कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचं आहे. बाय 11 अंजनवेल संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. सिद्धेश्वर संघाला विनंती असेल आपला संघनायक त्वरित कॉमेंटरी बॉक्समध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होती 17. एक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळालं. विशाल भोसले याचं चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तदनंतर मात्र एक चांगला शेवटच्या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालेला. विशाल याच्याकडून एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय पहिल्या षटकामध्ये. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक सॉरी दुसरं षटक घेऊन येतोय. अर्थातच भूषण स्वतः कर्णधार असेल असं मला वाटतं. चांगला फलंदाज आहे भूषण. तितकेच गोलंदाजी सुद्धा करतो. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतो. 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. पहिल्या षटकाकर धावसंख्या आहे 17. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या वैयक्तिक पहिल्या संघासाठी. दुसरं षटक घेऊन येतोय अर्थातच भूषण. राईट राऊंड विकेट मारा करतोय. पंच अमित खांडेकर हे पालपेण गावचे सुपुत्र आहेत मित्रांनो. अनेक मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे. रत्नागिरी असू दे, मिरज असू दे, मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा आपल्या कामगिरी केले अमित यांनी. पंचगिरी करतात चांगली पंच आपल्याला पाहायला मिळतात. अमित खांडेकर यांच्या रूपाने एक गाणं सुद्धा आलं होतं मागच्या महिन्यामध्ये. अमित खांडेकर यांच्यावरती पालपेण गावचे सुपुत्र आहेत मित्रांनो. सिद्धेश्वर संघाचा संघनायक आपण कृपया कॉमेंटरी बॉक्समध्ये यायचंय. सिद्धेश्वर संघनायक आपल्याला तिसरा आणि अंतिम पुकार आहे. वेळेचं भान राखायचंय. सिद्धेश्वर संघ क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतो आपल्याला.
चांगली क्षेत्ररक्षण सजवलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. आता मात्र काही खेळाडू आपल्याला बाहेर पाहायला मिळतात. आता मात्र पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, परंतु विशालाला का चेंडू सापडत नाहीये. पहिलाच झेल सुटतोय. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण करतात. एका धावेने संघ मात्र पुढे सरकतोय. धावसंख्या होते 18. एक गडीवर 18 अशी धावसंख्या. 44 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ओम साई खोंडा संघाने. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जांताराजा धोपावी संघाची. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. ते पहिल्या षटकामध्ये एक षटकार 2 चौकार लगावले होते. त्यानंतर मात्र एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ते कुमकेश याच्या रूपाने. पुन्हा एकदा भूषण आपला पुढचा चेंडू आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट राऊंड विकेट मारा करतोय नवीन फलंदाज निनाद साडी. पहिला चेंडू खेळून काढला चेंडू जाते वन बाउंस सीमारेषा पार. खणखणीत दणदडीत चौकार. 4 धावेने संघ पुढे सरकतोय. धाव क्षेत्ररक्षण कडून आपल्याला साथ मिळत नाहीये. बॉलरला तत्पूर्वी चौकार गेला होता. 4 धावा मिळाल्या होत्या. आता मात्र सुंदर चेंडू तितका चांगला सन्मान देतोय. एक धाव पळून पूर्ण करतोय. धावसंख्येत वाढवते. धावसंख्या 23 थ्रू लॉस ऑफ 1 विकेट. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे. 44 धावांचं उद्दिष्ट कशा प्रकारे पार पाडतोय आपल्याला पाहायचंय. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जाणताराजा संघाची. 23 या धावसंख्येवरती एक गडी बाद. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा भूषण आपल्या पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर फटका. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु नैसर्गिक अडचणीमुळे चेंडू अडतोय. एक धाव पण पूर्ण करण्याचा दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. रनआउट होण्याची संधी असणार आहे, परंतु खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल भोसले याच्याकडून काहीशी चूक पाहायला मिळते. तत्पूर्वी एका धावेचं दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट होतंय. 2 धाव पळून पूर्ण करतात. 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. धावसंख्या 25. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निनाद आणि निकेतन आणि निनाद यांच्यामध्ये. सिद्धेश्वर आपल्या संघनायक कॉमेंट बॉक्स मध्ये येते. सिद्धेश्वर नाणेफेकीचा कौल होतोय. भाई 11 वर्सेस सिद्धेश्वर. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने धावूया. भूषण आपला पुढचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होते. आता मात्र सुंदर चेंडू, परंतु पंच अवांतर असल्याची खून करतात. टप्पा पडल्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दंडित करतात. गोलंदाजाला अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या 26 लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान नाणेफेकीचा कौल होतोय. आपण पाहतोय भाई 11 अंजनवेल आणि सिद्धेश्वर वेलदूर दरम्यान. पुन्हा एकदा सुंदर फटका होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन्ही धावा सुरक्षितपणे पळून पूर्ण करतोय. पंचांचा निर्णय महत्वपूर्ण असणारा खणखणीत दणदणीत चौकार जातोय. पुन्हा एकदा धावसंख्येत झटपट वाढ होते. धावसंख्या होते 30. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 17 धावसंख्येवरती पहिला गडी बाद होता कुमकेश याच्या रूपाने. तदनंतर मात्र चांगला कमबॅक आपल्याला निनाद आणि निकेतन यांच्याकडून पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी करतात. एकेरी दुहेरी धावा चौकार षटकार लगावतात आपल्या फलंदाजीमध्ये. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 30 लॉस ऑफ 1 विकेट. सामन्यातील दुसरं षटक चालू आहे. अजूनही 14 धावांची आवश्यकता असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं. चांगला समाचार घेतला होता सुमित याने, विशाल याने पहिलं षटक हाताळलं होतं. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. चेंडू जातोय खणखणीत दणदणीत सीमारेषा पार. षटकार.
च्या महिन्यामध्ये एक सुपरहिट गाणं आहे. पालपण गावचे सुपुत्र आहेत अमित खांडेकर यांच्यावरती गाणं होतं हे. धन्यवाद. आपण पाहतोय आता मात्र 2 षटकावर धावसंख्या होते 36. 36 लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र 8 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि 8 धावा. पाहायचं कर्णधार कोणाला आमंत्रित करतोय तिसऱ्या षटकासाठी. मला वाटतं सिद्धेश तवसाळकर असावा. यस, सिद्धेश तवसाळकर राईट एम ओव्हर द विकेट मारा करतो. पंच अमित खांडेकर यांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. राईट एम ओव्हर द विकेट मारा असणार आहे. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असणार आहे. सिद्धेश्वर असंघाकडे नाणेफेकीचा कल जातोय. आपण आपला त्वरित निर्णय कळवायचा. दरम्यान सिद्धेश वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतं. अर्थात सिद्धेश तवसाळकर. सुंदर चेंडू होता, तितका चांगला फटका खेळून काढला. चेंडू हवेत आहे, पाहायचंय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. 7 धावांनी धाव खणखणीत दणदणीत षटकार लागवतो. आता मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू होता. शॉट चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. सिद्धेश तवसाळकर याच्याकडून. निनाद आला काय चेंडू समजत नाहीये. मागच्या चेंडूवरती मात्र एक सुंदर फटका लगावला होता लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा सिद्धेश आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहे. आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाकडे सुपूर्द होते. अर्थातच दुसरा गडी बाद होतोय. दुसऱ्या विकेटची सांगता होते. 42 धावसंख्येवर. आता मात्र 2 धावांची फक्त आवश्यकता असणार आहे. 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. सिद्धेश्वर असंघाचा संघनायक आपण कॉमेंटर बॉक्समध्ये यायचंय. सिद्धेश्वर असंघ. आता तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय.